याच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाजरचना, ग्रामरचना. नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांची संस्कृती कोलथरकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर 2025 नवा वर्ष चालू झालं आहे आणि या नवा वर्षात जाणार आहे आमच्या शाळेची शैक्षणिक सहल. तर आज आमच्या शाळेची शैक्षणिक सहल जाणार आहे रत्नागिरीला. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण आमच्या सहलीमध्ये आम्ही काय काय करणार आहोत ते बघायला मिळणार आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि चला वेळ न घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बस आलेली आहे आणि सर्वजण आम्ही आता बसमध्ये बसलो आहोत. महाराज इथे न्याय निवाड्यासाठी आले होते. त्यावेळेला मुकरब खानाने यांना इथे पकडलं. आता आम्ही जातोय कर्णेश्वर मंदिरामध्ये. आताच आम्ही ते ठिकाण बघून आलो जिथे संभाजी महाराजांना अटक झाली होती. आता आम्ही मंदिरात जातो, तर ते मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पैकी हेमाडपंथी करण्याचे हात हातोडांनी छनिंतर केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. पलीकडे सूर्यदेव आहे. नंतर दर्शन घ्या. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डेकोरती 12 राष्ट्रीय 1200 सूर्याभोवती फिरतात. म्हणून सूर्यदेवांना 1200चा राजा म्हणतात. म्हणून उठल्या उठल्या सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. जर पिढा जाते शनी, राहू, मंगळ, केतू 12 ग्रह सूर्यदेव शांत होतात. पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा जन्मोद्योगाला परशुराम होते. म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्याद्री, सह्याद्री म्हणतात. आणि परशुरामने पांडवांना सांगितलं जसावं आपलं कर्ण मोठा भाऊ होता. महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधले. मंदिर बांधताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता दिली. ती 5 महिन्यापूर्वी कोंबडीवर पण ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवली, ताटावरती ठेवली, नंतर निघून येईल. अशी 5 ठिकाणी 5 पांडवांची 5 ताटं. नंतर बघा, आता जाताना इकडून जायचं, येताना इकडून बाहेर यायचं. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले ते 5 मिनिटं लागतील. तिथून खाली गेला ती पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री. आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं आहे खरं संगमेश्वरी आहे. नंतर बघा 10 फूट पूल आहे. खाली गेऊन उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले तिथं संगमेश्वर मंदिर, तुम्ही ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथेच छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ ओढबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा, भामा, इंद्रायणीचा. तिथेच छत्रपती संभाजींची हत्या झाली. तिथे समाधी आहे. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण, तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर, ते हे संगमेश्वर. नंतर दर्शन घ्या, फोटो काढून घ्या. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे. पहाडमध्ये गुहा आहे. गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे. शांत वातावरण आहे. कैलासपती दर्शन मिळतं, नागराजांचं दर्शन मिळतं. फक्त जाताना पहाड आहे, अर्धा तास लागतो. येताना 10 मिनिटात यायला. ओम नमः पार्वती पते हर हर जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी, जय भवानी. गुरुदेव दत्त. आता आम्ही आलोय प्राचीन कोकणला. इकडे म्हणजे पूर्वी आपल्या कोकणातले लोक कशी राहायची हे बघायला भेटेल. अर्ध्यानी पुढे इथून त्याला प्राचीन कोकणमध्ये स्वागत करते.
कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनाचा रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती किंवा प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते नक्षत्र बाग तयार केले आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही एक बोर्ड लावलाय. तो बोर्ड तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्रानुसार एक्झिट करताना पाहू शकता. कडे पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतीके मांडलेली आहे. त्यालाच पिंपळपार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती दगडी कट्टा बांधलेला आहे. त्याला पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि हा जेव्हा बांधला गेला तेव्हा ते पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे आणि नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग. जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणारा 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून या. आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशालाच परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे याला पाकाडी असे म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पकाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पकाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. का सगळे या लवकर पटकन या लवकर. ठीक आहे.
सातबट्टी आहे ते जे खैराचं झाड आहे ते तोडले जाते. त्याच्यातील लाल रंगाच्या खोडाचे छोटे छोटे तुकडे करून ते पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्याबरोबर उकळवले जातात. ते उकळवल्यानंतर 5व्या मडक्यात एकत्र करून पुन्हा विशिष्ट तापमानावर उकळवले जाते आणि त्याचा जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो सावली सुकून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात. म्हणजे कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. पुढे आमचं हस्तकला विक्री केंद्र आहे. तिथे तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर करू शकता. तिथून आणखीन पुढे जायचं. शेवटचं पण बघायला शंख प्रदर्शन. पेन आहे. मी स्वरा पेन वाचला खाली. पेन ने बिलिंग काउंटर. प्रदर्शन आहे. तिथून खाली एक्झिट आहे. तिथे गाईड वेगळे आहेत. तिथून खाली जायचंय. तू एकटी चाललीस? तीन मागे आता मला काढायचं. काय माझं नाही साईडचं सामान. हे नाही ना सर काय आम्हाला देत नाही. आम्हाला भाऊ पण नाही देत सजीला.